तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन शो मध्ये, ज्याचं नाव आहे टिबू भाऊंचा धक्का. ज्याचे पार्टनर्स आहेत काळागोटा साबण, गुक हा झाड आणि लेंडुक सेलिब्रेशन्स. तर थंबनेल आणि टायटल वरून तुम्हाला कळलंच असेल का मी इथं काही गोट्या खेळायला नाही आलोय. तर आज आपण बोलणार आहोत द भांडकुदळ शो ऑफ इंडिया, बिग बॉस मराठी. नाही, आठवड्याचा बाजार भरलाय ना. बिग बॉस मध्ये आणि गल्लीतल्या भांडणामध्ये जास्त काही फरक नसतो, पण हा गल्लीतल्या भांडणामध्ये काहीतरी लॉजिक असतं. सगळ्यांमध्ये चुत्या लोक असतात हे बिग बॉस बनवणारे, त्याच्यानंतर येतात याच्यामध्ये जाणारे, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महाचुते जे की हा शो बघतात, म्हणजे तुम्ही आम्ही. तर बघूया काय चालू आहे बिग बॉसच्या घरात आणि घेऊया एकाला रिंगणात, पण त्यात एक छोटासा इंट्रो. आज बोलू नाही, मला दम निघत नाही. One side there is Arbaz and one side there are all other friends including me. So because in 2 days we can see all the chemistry. नाही, तुम्हाला मान्य करावंच लागेल का हे मराठी बिग बॉस आहे, भले त्याच्यामध्ये एक रशियन का असताना. चोपनचं पाहिजे. हा झोपायचं पाहिजे. तुम्ही चोपनचं पाहिजे अभी आज. अच्छा, मला झोपायचं आहे. वो जो बोलायचं नाही, बरोबर आहे, झोप बोलायचं नाही, बोलते हो तो. डोंट स्टार्ट दिस टॉपिक अभी, तो मैं झोप पाहिजे. तर ही आहे इरिना, जी कोणाला जवळ धरीना. हिचा मराठी बोलायचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे असं वाटलं होतं हिला शो मध्ये कशाला आणलं मराठी बिग बॉस मध्ये, पण नंतर कळलं या बावचळी लोकांमध्ये तिला एकटीलाच मराठी रिप्रेझेंट करायला पाठवलंय, कारण हे तर इंग्लिश मारून कूल बनते ना. ही इज द नॉन द मोठे, ही इज अ पोलिटिक्स. खूप जिद्द होती रे, पण नाही जमलं मला. काय नाही जमलं? बॉडी आपण बनवूया ना, इकडे आहे ना तू, बनवूया आपण बॉडी मस्त. फक्त खायला भेटावं रे. भेटणार. कशी वाटली? चांगली आहे ना? आणि हा खारा शेंगदाणा. आता तुम्हाला माहितच असेल हा एक छोटा पुढारी, भले सार्वमत पेपर याच्यापेक्षा मोठा असतो, पण हा छोटा पुढारी पण काय कमी नाहीये. पुढारी पेपर मधलं कोडे सोडा सुद्धा याच्यापेक्षा मोठं याचं पानभर. खरं बोला. आणि यांनी त्यांच्या भागातला एक आमदार पाडलाय, पण आतली खबर अशी याच्या पायात गुटमाळला होतो. आणि त्याच्या जोडीला आहे हा अरबाज पटेल, जो की फक्त बॉडीने वाढला, मेंदूनी वाढायचा राहून गेला. इथे येऊन बी खच्ची झाला, लागला त्यांनी किच्या मागं. हाऊ ओल्ड आर यू गाईज? आय एम 31. यू? तुला किती पाहिजे? मी विचारते फक्त. सांग ना किती पाहिजे तुला? 30. मग तुला पाहिजे 30? हा 30 ठीक आहे. ठीक आहे, 30. सांगणार आहे. हो ना, खोटं. 30 तुझ्यासाठी 30. हा चल तुझ्यासाठी 30. अरे काय भूक असेल माझ्यासाठी थोडासा एवढा. तुला किती पाहिजे? आणि असंच पुरी पैकी किती जण उडून घेशील रे? 30. आणि ही निकी, तर ही आहे निकी तांबोळी, भांडकुदळ बाई ऑफ द बिग बॉस शो इन मराठी. ही इतकी 12ची आहे ना. मी 28ची आहे. आणि सगळ्यात सुंदर पण हीच आहे. खोटं. नाही खरंच तू सुंदर आहे. सांगणार आहे. सांगू का आता? नाही म्हणजे तुझ्याकडे पाहिलं ना असं वाटतं 2 कानपटीत लावून द्यावा, म्हणजे तुला भांडण केल्यावर काही किक बसती का काय तेच कळत नाही. कथा थोबाडाची प्लॅस्टिक सर्जरी होईल, त्याच्यामुळे तू बडबड करते का काय तेच मला काही कळत नाही. बेड पुढ्या तोंडाची. सॉरी बेडकांना बॉडी शेम केलं मी. बिग बॉस तुमचं प्रेम नाहीये माझ्यावर, मला भूक लागलीये. बिग बॉस चाहते आप शेण खाइए. ही आहे जान्हवी किल्लेकर, पण हिचं नाव पाहिजे होतं जान्हवी कल्लाकर, कारण ही निकीच्या संगतीत राहू बिघडून चालली. ही सिरियल करते, माहितीये सगळ्यांना सिरियल मध्ये एक खडूस बाई राहते, पण ही रिअल लाईफ मध्ये पण खडूसच वागते. ही कॅरेक्टर सोडायला तयार नाही. गार्डन एरियात एक लॅविश ब्रेकफास्ट आयोजित केला आहे. नाश्ता दिलाय तुम्हाला, बिग बॉसची ट्रॉफी नाही दिलेली. उपाशी कंटेस्टंट कुठून धरून आणली तेच कळा ना मला. तुमच्यापेक्षा तो सूरज चव्हाण शांत वाटू जरा. तुम्ही न कधी भिकारवाणी का मग करता काय काय छान फिलिंग वाटते यार. एक मिनिट पण त्यांनी डू नॉट टच बोलले, हात लावायचा नाही, चमच्याने करू शकतो. काय करणार एकदा? वा निखिल, आपल्या हुशारीची मी दाद देऊ की घोडा लावू तेच समजेना. तरी पण याला अक्कल आहे ना का आपल्याला टॉम नावावर राहिले. तर हा आहे निखिल दामले. हा कोण आहे मला नाही माहिती, पण याचा याचा प्रकार पाहिल्यानंतर असं वाटतंय नाही माहिती तेच बरं आहे. नाही कशामध्ये म्हणजे तुम्ही काय तो निर्णय घ्या. मी पण 2-3 गोष्टी सांगितल्या, हे मला असं वाटतं त्याला तुम्ही साथ दिली मला ती तर. आणि ह्या आहेत वर्षा उसगावकर, यांनी इतके मूवी केले, इतके कॅरेक्टर केले का त्या कॅरेक्टर मधून बाहेरच येईल. आणि हा फक्त बाज आहे. रिस्पेक्ट सॉरी वर्षा मॅम, रिस्पेक्ट तुम्ही सिनियर आहात.
ही आहे आर्या, जिने रडून रडून ग्लास बनवला. पहिले तर हिला रडताना पण मला असं वाटलं वर्षा उसगावकर सोबत अलका कुबल पण आली काय, पण नाही, ही आहे आर्या, जिचं की 9वारी गाणं तुम्ही ऐकलं असेल. ज्या 9वारी गाण्याला हसल 2 पॉइंट मध्ये आल्यावर जरा बूस्ट भेटला होता, तसंच तिला वाटलं माझ्या करिअरला पण बिग बॉस मराठीमध्ये येऊन बूस्ट भेटेल, पण ही काय खेळतीये तिलाच कळालं आणि आम्हाला पण. सपला की विषय, चपला किशन, सुपला शॉट, चुपला शॉट, कुठं चाललायस, कुत्र चाललंय, कुत्र चावलायस नवर रे बाबा. तर हा आहे डीपी. याची ओळख करून द्यायच्या नादात पण मी इरिनालाच पाहत होतो, पण नाही, हा पण कॉमेडी करतो. पण इथं बिग बॉस इथं भांडणं करावं लागत भाऊ. कुछ नहीं छेडतायत तुम्हाला, छेडतायत. ह्या दोघांचं तर काय चालू राहतं मला तेच कळत नाही. म्हणजे लोक म्हणतात निकी नारवाजचं काहीतरी लफड दिसते, पण मला असं वाटतं अरबाजन वैभवचं काहीतरी दिसतंय. 100% याला फ्लॅट व दारू प्यायला यांनी बोलवलं असणार आहे. हा भाई नशा चढाय तर को भाई, हा भाऊचा धक्का. रडायचं नसतं, अरे रडायचं नसतं, येडायचं काय. हे आहेत पुरुषोत्तम दादा, जे की कीर्तनकार आहे, ज्यांच्या की कीर्तनकार मध्ये भरपूर मोठा फॅन बेस आहे, पण इथं काही त्यांचा खास पाहायला भेटला नाही. त्यांनी यायलाच नव्हतं पाहिजे, उगाच इमेज खराब करायची कामं होत्या. जसं की 2-3 तासाच्या कीर्तनानंतर ते आपल्या सेवेला पूर्ण विराम देतात, तसंच त्यांनी 1 आठवड्यानंतर बिग बॉस मधून पूर्ण विराम दिलाय. रामकृष्ण हरी. लागत नसते तेव्हा मी दिला ना काल करून त्यांना, पण मी का झोपू जमिनीवर? हो, ही का झोपेल खाली? ही डोंट डिझर्व दिस. हिला घराच्या बाहेर झोपवा, ही तिथंच डिझर्व दिस. त्याच्यात हे लाटणं मध्ये मध्ये लुडबुड करायला, हे म्हणायला छोटा पोलर आहे, पण हे लक्षण कार्यकर्त्यांवर घ्यायचे. याच्या मागं पळ, याच्या मागं पळ. खरं बोला. अरबाज इज अ गुड लुकिंग गाय. ही इज यंग, आय एम अ गुड लुकिंग विमेन, आय एम यंग. गुड लुकिंग वुमन कोण म्हणलं? कोणी ठरवलं? अगं बाई, अप्सराची पेन्सिल मागून चावली ना वरून तरी तो पेक्षा बाहेर दिसते. तुला फक्त माज आहे आणि मी डिफरंटला मारेल असं. बिग बॉस पण त्यांच्या. ओ माय गॉड, अलका कुबल 2. एकीमध्ये आहे उर्मट्टपणा, एक आहे शांत स्वभावाची, ती म्हणजे आपली कोकण कन्या. तब्येतीने जरी बारीक असली तरी तिचा फॅन बेस खूप मोठा आहे, आणि हा तिला भांडी घासायचा ट्रॉमा आहे. रडतो अजून. माझ्या समोर कोण बी असू दे, मग मी पेतो टिंग होतो चिंग, कारण मी साई गोलीगट टॉपचा किंग मॅक्सिमम. आणि हा आहे आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाण, गोलीगत मॅक्सिमम शॉट बोके टँगो काय बोलावं तेवढं कमी. सूरज चव्हाण बद्दल सांगायचं गेलं तर ज्या लोकांना रोस्ट केल्यावर त्यांना आवडायचं तेच लोक आज त्याच्या सपोर्ट मध्ये उतरले. म्हणजे बदलला तो नाहीये, तुम्ही बदलले. आणि तसं पाहायला गेलं तर कोण मराठी कार्ड खेळतंय, कोण काहीच कार्ड खेळतंय, तर त्याचप्रमाणे गरीब कार्ड खेळतोय असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे तो नाही खेळते, पण तुम्ही त्याला नाव दिलंय असं म्हणायला काय हरकत. आणि तो गरीब नाही राहिला, तो 80,000 रुपये रिबिंग कापायचे का, तो गरीब तुम्ही आम्ही राहिलो जे त्याला पाहत आलोय फक्त. बाकी सूरज चव्हाणला आपल्याकडून पण फुल सपोर्ट आहे. रिअल खेळतोय शेवटी, काही झालं तरी शेवटी जिंकणार तर तोच आहे, जड डिझर्व नाही करत. तर बघूया कोण म्हणताय घरात गरीब गाय आणि कोण घालतंय याच्या त्याच्या पाय. तर बघूया आपण पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत शुभरात्री. स्पेशल पार्टनर्स काळागोटा साबण, गुखा आणि गीळ, लेंडुक सेलिब्रेशन. भाऊचा धक्का, भाऊचा धक्का.